नमस्कार डिअर व्ह्यूअर्स, अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर असे तोरण बघणार आहोत आणि याच सोबत अजून एक तोरण आणि एक महिरपची डिझाइन कशी बनवायची ते आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे तोरण बनवण्यासाठी आपल्याला लागतील 6 नंबरचे मोती, लाल, हिरवे आणि गोल्डन, छोट्या घंट्या आणि वायर, कात्री आणि नीडल। ठीक आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, एका वायर मध्ये 10 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आहेत आणि शेवटच्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। तर इथे एक असा आपला घट्ट असा गोल तयार होईल। ठीक आहे। आता हा गोल तयार झाल्यानंतर आपल्याला इथे 2 हिरवे आणि 4 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत। 2 हिरवे आणि 4 लाल मोती ओवून घ्यायचे आणि आता ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली परत एकदा त्याच मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची। ठीक आहे। तर आपल्याकडे हा असा गोल तयार होईल। जर तुम्ही महिरप बनवणार असाल तर तुम्हाला हे गोल्डन कलरचे गोल बनवायचे नाही। आता आपल्याला काय करायचं, समोरच्या 2 हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि इथे आपल्याला 10 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत। बघा, टोटल 10 ग्रीन बीड्स आपल्याला इथे ओवून घ्यायचे आहेत। त्यानंतर पहिलेचे 2 मोती मागे करायचे आणि तिसरा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची। ज्या साइडने, ज्या दिशेने आपण सुई आता बाहेर काढली होती त्याच दिशेने परत घ्यायचा आहे। त्यानंतर इथे आपल्याला 3 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत। ठीक आहे। 3 लाल मोती ओवून घ्यायचे आणि बघा, तो जो तिसरा लाल मोती दिसतो आहे वरून जर मोजत आलात तर त्या तिसऱ्या लाल मोत्यातनं सुई आपल्याला इथे बाहेर काढायची आहे। ठीक आहे। ही एवढी आकृती झाल्याच्या नंतर आता आपल्याला पुढची स्टेप करायची आहे। यामध्ये आता 4 लाल कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत। 4 लाल मोती ओवायचे आणि बघा, जो 5वा मोती दिसत आहे किंवा हे आत्ताचा जो सेंटरचा मोती आहे, हे जे 3 मोती ओवले त्यातला जो सेंटरचा दुसऱ्या नंबरचा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची। परत एकदा आपल्याला इथे 3 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि बघा, हे मधले 3 म्हणजेच 1 लाल आणि 2 हिरवे मोती सोडून टाकायचे आणि त्याच्या समोर हिरव्याचा तिसरा जो हिरवा मोती दिसत आहे त्या हिरव्या मोत्यातनं सुई काढायची। ठीक आहे। फक्त हिरवे मोती जर मोजले तर तिसऱ्या हिरव्या मोत्यातनं सुई काढायची आणि त्यानंतर आपल्याला दुसरीकडे परत एकदा 9 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत। तर 9 हिरवे मोती ओवल्याच्या नंतर यावेळी बघा, फक्त 1 मोती मागे करायचा आहे आणि दुसऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची। 1 मोती मागे करायचा, दुसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची। ज्या दिशेने सुई आपण आतमध्ये तिकडेच्या साईडला नेली होती त्याच साईडने बाहेर काढली। त्यानंतर 1 लाल, 1 गोल्डन, 1 लाल मोती ओवायचा। आता परत बघा, तो जो दुसऱ्या नंबरचा लाल कलरचा मोती दिसत आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। ठीक आहे। ह्या दुसऱ्या नंबरच्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढल्यावर इकडे आपल्याला परत 3 लाल मोती ओवायचे आहेत आणि बघा, मधले 3 लाल मोती सोडायचे आणि चौथा जो मोती दिसत आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे। ठीक आहे। एवढं झाल्यानंतर आपल्याला आता इथे परत एकदा 4 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत। बघा, सगळ्यात वरती आपल्याला हे 4 मोतीच ओवायचे आहेत। त्यानंतर बघा, आता जो पहिला मोती सोडून दुसरा जो मोती दिसत आहे, ठीक आहे, दुसऱ्या नंबरचा जो मोती दिसत आहे, ज्या मोत्यातनं आपण आता सुई काढली त्याच्यानंतर मधला 1 सोडला आणि त्याच्या समोरच्या एका मोत्यातनं सुई काढली। आता 1 लाल, 2 गोल्डन मोती ओवायचे आणि परत मधले 3 सोडून टाकायचे आणि चौथा जो मोती आहे म्हणजेच इथे गोल्डन कलरचा आहे त्या गोल्डन कलरच्या मोत्यातनं सुई काढायची। ठीक आहे। आता बघा, गोल्डन कलरच्या मोत्यातनं सुई निघाल्याच्या नंतर आपल्याला 2 गोल्डन आणि 1 लाल मोती ओवायचा आहे। परत काय करायचं, 3 मोती सोडायचे, तर 1 लाल, 2 हिरवे सोडून टाकायचे आणि जो बघा आता समोर एक जो हिरवा मोती आहे त्या 2 हिरव्याच्या नंतर जो तिसरा हिरवा आहे त्या हिरव्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे। ठीक आहे। इथपर्यंत आकृती झाल्याच्या नंतर इथे 9 हिरवे मोती ओवायचे आहेत अजून एक वेळा। तर 9 हिरवे मोती ओवल्याच्या नंतर पूर्वीप्रमाणे पहिला जो मोती आहे तो मागे करायचा। ठीक आहे। पहिला मोती मागे केला आणि समोरचा जो 1 मोती आहे दुसऱ्या नंबरचा मोती त्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची म्हणजेच वरच्या साईडला येईल। आता इथे परत 1 लाल आणि 2 गोल्डन मोती ओवायचे आहेत आणि तो जो गोल्डन मोती दिसत आहे त्या मोत्यातनं सुई काढायची। इथे पण सेम तसंच केलेलं, 3 मोती सोडले, चौथ्या मोत्यातनं काढली। आता आपल्याला वरती जो गोल्डन मोती दिसत आहे, एकदम पहिल्या नंबरचा जो गोल्डन मोती दिसत आहे त्या गोल्डन मोत्यातनं सुई काढायची आहे। ठीक आहे।
तिथपर्यंत गेल्याच्या नंतरनं तिथे आपल्याला 2 गोल्डन आणि 1 लाल मोती ओवायचा आहे. 2 गोल्डन 1 लाल मोती ओवायचा आणि मधले 3 मोती सोडून चौथा जो मोती येतो त्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं आपल्याला आता इथे 2 लाल आणि 2 गोल्डन मोती ओवायचे आहेत आणि तो जो पहिला गोल्डन मोती दिसतो आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एकदम शेवटचा जो गोल्डन मोती आहे तिथपर्यंत सुई फिरवत न्यायची आहे. ठीक आहे. शेवटचा जो गोल्डन मोती दिसत आहे तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवत शेवटच्या गोल्डन मोत्यापर्यंत यायचं आहे. इथे आल्यावर 2 गोल्डन आणि 1 लाल मोती ओवून घ्यायचा आणि बघा परत मधले 3 मोती सोडायचे आणि चौथा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. तर चौथा म्हणजेच तिसरा हिरवा मोती येईल आपल्याकडे इथे. त्यानंतरनं आपल्याला परत एकदा 9 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत. बघा परत एकदा आपण इथे 9 हिरवे मोती ओवले. पहिला मोती मागच्या साईडला केला आणि जो दुसरा मोती आहे त्या दुसऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. तर अशी आकृती दिसेल. आता हे एवढं केल्याच्या नंतरनं आपल्याला 2 हिरवे आणि 1 लाल मोती ओवायचा आहे. परत मधले 3 मोती सोडायचे आणि पहिला गोल्डन जो येतो चौथा मोती जो की इथं पहिला गोल्डन आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. आता आपल्याला काय करायचं आहे, 11 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आहेत. बघा 11 मोती ओवले. आता जो पहिला गोल्डन मोती आहे त्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. पहिल्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढल्यावर परत एकदा आपल्याला इथे 4 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत. 4 लाल मोती ओवून घ्यायचे आणि बघा आता तिसरा जो गोल्डन मोती दिसत आहे त्या तिसऱ्या गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची. आता काय करायचं, आपल्याला असंच पूर्ण खालून तिसरा जो गोल्डन मोती आहे ह्या गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई फिरवायची आणि खालून जो तिसरा नंबरचा गोल्डन मोती आहे त्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ठीक आहे. खालून तिसऱ्या नंबरच्या मोत्यातनं बाहेर काढल्यावर सुई 1 लाल आणि 2 हिरवे मोती ओवून घ्यायचे आणि बघा परत मधले 3 सोडायचे आणि चौथा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. इथे चौथा मोती म्हणजेच हिरवा मोती होता. त्यानंतरनं आपल्याला इथे आता 5 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि तो जो पहिला हिरवा मोती दिसत आहे एकदम शेवटचा त्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. आता एवढं झाल्यानंतर इथे आपल्याला 2 हिरवे आणि 1 लाल मोती ओवायचा आणि बघा परत आपल्याला काय करायचं आहे, खालून जो 5वा गोल्डन मोती येतो खालून मोजल्यावर जो 5वा गोल्डन मोती येतो त्यातनं सुई काढायची. आता ह्या 5व्या मोत्याच्या समोरच्या 4 मोत्यातनं सुई काढायची आहे. समोरच्या 4 गोल्डन मोत्यातनं आपण इथे सुई बाहेर काढून घेणार. ठीक आहे. तर हे असं दिसेल. आता इथे 3 लाल मोती ओवायचे आहेत. 3 लाल मोती ओवायचे आणि तो बघा मधले 3 मोती सोडून चौथा जो मोती येतो त्या मोत्यातनं सुई इथे बाहेर काढायची आहे. ठीक आहे. आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढल्यावर परत एकदा आपल्याला इथे 4 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत. 4 लाल मोती ओवल्यावरती आता बघा जो दुसरा मोती दिसत आहे, ठीक आहे, म्हणजेच मधला एक सोडून टाकायचा आणि त्याच्या समोर जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. परत एकदा आपल्याला 3 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत. 3 लाल मोती ओवायचे आणि बघा आता इथे परत मधले 3 मोती सोडायचे आणि चौथ्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. चौथ्या मोत्यातनं सुई काढल्याच्या नंतर म्हणजेच आता इथे गोल्डन मोत्यातनं सुई निघाली. आता आपल्याला 1 लाल आणि 2 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि बघा जो इकडचा हिरवा मोती दिसत आहे त्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आतमधून बाहेरच्या साईडला. ठीक आहे. परत एकदा आता इथे 5 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि बघा जो पहिलेचा हिरवा मोती आहे कडेचा जो हिरवा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. एवढं झाल्यावर आता परत एकदा आपल्याला 2 हिरवे आणि 1 लाल मोती ओवायचा आणि बघा परत मधले 3 मोती सोडायचे आणि जो चौथा मोती येतो त्या मोत्यातनं आपल्याला लाल मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, पुन्हा एकदा 3 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत आणि मधले 3 सोडायचे आणि चौथा जो मोती येतो त्यातनं सुई काढायची. ठीक आहे. बघा हे अशा प्रकारे हे दिसेल. आता वरच्या साईडला आल्यावर आपल्याला पूर्वीप्रमाणे 4 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत. 4 लाल मोती ओवले आणि बघा तो जो तिसऱ्या नंबरचा किंवा मध्ये जो जे आपण व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्या मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे. मधला एक मोती सोडून त्याच्या समोर जो आहे तो त्या मोत्यातनं सुई काढली. इथे आल्यावर परत 3 लाल मोती ओवले. 3 लाल मोती ओवल्याच्या नंतरनं बघा तो जो हिरवा मोती दिसत आहे
त्या मोत्यातनं सुई काढली, 3 सोडले, चौथ्यातनं सुई काढली, चौथा म्हणजेच तो हिरवा मोती. ठीक आहे. परत आता इथे आपल्याला 3 हिरवे, 1 गोल्डन आणि 1 लाल कलरचा मोती ओवायचा आहे. आणि बघा परत एकदा आपल्याला आता बघा मध्ये जो दुसऱ्या नंबरचा लाल मोती दिसत आहे. ठीक आहे. हिरव्याच्या नंतर लाल स्टार्ट होतात, तर दुसऱ्या नंबरच्या लाल मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं 1 लाल, 1 गोल्डन आणि 1 लाल मोती ओवायचा. हे 3 मोती ओवायचे आणि परत एकदा आपल्याला काय करायचं, मधले 3 मोती सोडायचे आणि चौथ्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. परत आपण आता वरच्या साईडला आलेलो आहोत. वरच्या साईडला आल्यावर आपल्याला परत 2 लाल आणि 2 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आहेत आणि त्या गोल्डन मोत्यातनं म्हणजेच आता आपला बघा इथे हा तिसरा जो गोल्डन मोती आहे त्या गोल्डन मोत्यातनं सुई काढायची. गोल्डन मोत्यातनं सुई काढल्यावरती आता इथे आपल्याला परत 3 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आहेत. 3 गोल्डन मोती ओवायचे आणि परत खाली जो गोल्डन दिसत आहे त्या गोल्डन मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. आता इथे काय करायचं आहे, तर अजून एक वेळा आपल्याला 4 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आहेत. 4 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आणि बघा तिसरा जो गोल्डन मोती आहे, आता हे जे मोती दिसत आहेत गोल्डन, त्यातल्या तिसऱ्या गोल्डन मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. एवढं झाल्यावर परत 3 गोल्डन मोती ओवायचे. 3 गोल्डन मोती ओवल्याच्या नंतर मधले 3 गोल्डन सोडून चौथा जो गोल्डन आहे त्या मोत्यातनं सुई आपल्याला वर काढायची आहे. ठीक आहे, एकदम वरचा. त्यानंतरनं 4 लाल मोती ओवायचे आणि बघा हे आता तिसरा जो मोती आहे त्या तिसऱ्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. एका लाईनमध्ये बघितल्यावर तिसरा जो गोल्डन मोती दिसतो त्या तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. त्यानंतरनं आपल्याला आता इथे 3 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत. परत मधले 3 सोडायचे आणि चौथा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची आहे. लक्षात आलं. आता आपल्याला काय करायचं आहे, परत पुढे जायचं आहे. पुढे आता 4 हिरवे आणि 1 लाल मोती येणार. तर 4 हिरवे आणि 1 लाल मोती ओवायचे आणि जो दुसरा नंबरचा लाल मोती दिसत आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. आता दुसऱ्या नंबरच्या लाल मोत्यातनं सुई काढल्यावर 3 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत. 3 लाल मोती ओवायचे आणि बघा मधले 3 सोडून जो चौथा मोती येतो त्या चौथ्या मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे. हे एवढं झाल्यावरती आता आपल्याला समोर जायचं आहे. 4 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत. 4 लाल मोती ओवायचे आणि बघा जो तिसऱ्या नंबरचा लाल मोती आहे, हे आडव्या तिरछ्या लाईन मधला तिसरा नंबरचा लाल मोती, त्या तिसऱ्या लाल मोत्यातनं सुई काढली. सुई काढल्यावर इथे आता परत 3 लाल मोती ओवले आणि बघा त्या हिरवा जो मोती आहे मधले 3 सोडले आणि चौथ्या मोत्यातनं सुई काढायची. चौथा कोणता आहे, तर तो जो हिरवा आहे तोच चौथा मोती आहे. ठीक आहे. आता ह्या मोत्यातनं सुई काढल्यावर 9 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत. 9 हिरवे मोती ओवून घ्यायचे. पहिला मोती मागे करायचा, दुसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ज्या दिशेने सुई नेली होती त्याच दिशेने. ठीक आहे. आता एवढं झाल्यावर इथे आपल्याला परत 1 लाल, 1 गोल्डन आणि 1 लाल मोती ओवून घ्यायचा आहे. परत आता मधले 3 सोडायचे आणि चौथ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. चौथ्या मोत्यातनं सुई बाहेर काढल्यावर परत एकदा 3 लाल मोती ओवायचे आणि बघा परत मधले 3 सोडले आणि चौथ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. मधले 3 सोडून टाकायचे आणि चौथ्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. हे एवढं केल्यावरती आपल्याला आता इथे 4 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत. 4 लाल मोती ओवायचे आणि बघा तिसरा जो लाल मोती येतो त्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार. ठीक आहे, आलं लक्षात. आता परत आपल्याला इथे 1 लाल आणि 2 गोल्डन मोती ओवायचे आणि तो जो गोल्डन मोती दिसत आहे त्या गोल्डन मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे. आता बघा आता ह्या गोल्डन मोती आणि हा बघा मागच्या साईडला हा जो एकदम कोणाचा जो गोल्डन मोती होता, ही प्रोसेस सेम आहे तिथपर्यंत. आता ह्याच्या पुढे आपण जे बनवणार आहोत ते आता ह्या गोल्डन मोत्याच्या समोर जे आपण आतापर्यंत बनवलेलं आहे तेच बनवणार आहोत. ठीक आहे. आपण परत एकदा बनवून दाखवणार आहोत ते कसं बनवायचं आहे. तर इथून पुढे आपल्याला आता ही प्रोसेस रिपीट करत जायची आहे. ठीक आहे. त्यासाठी काय करणार, तर 2 गोल्डन आणि 1 लाल मोती ओवायचा आणि बघा मधले 3 मोती सोडून चौथ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता बघा ह्या प्रोसेस आपण रिपीट करत आहोत. ठीक आहे. परत एकदा हेच करून दाखवत आहोत जेणेकरून आपल्याला इझिली लक्षात येईल. ठीक आहे. परत आपल्याला इथे 9 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत. 9 हिरवे मोती ओवल्याच्या नंतर आपण काय केलेलं, मागचा एक मोती, पहिला जो मोती आहे तो मागे केला, दुसऱ्या मोत्यातनं सुई काढली. ठीक आहे. तर जसं आपण आतापर्यंत केलेलं आहे त्याच्या समोर आपण बघा आता हे
जे तिसरा जो आलेला आहे ना, बघा हे परत तिसरी हिरवी पाकळी इथे आपण बनवली. आता इथून पुढे आपल्याला सेम तसंच बनवायचं आहे. आपण तरीही रिपीट करून दाखवत आहोत. तर एक लाल, 2 गोल्डन ओवले, मधले 3 सोडले आणि चौथ्या मोत्यातनं सुई काढली, म्हणजेच ह्या गोल्डन मोत्यातनं सुई काढली. आता एकदम वरचा जो गोल्डन मोती आहे त्या गोल्डन मोत्यातनं सुई काढायची. आपण जर हे 2 वेळेस केलं ना तर आपल्याला लक्षात येईल, त्यामुळे आपण हे इथे रिपीट एकदा करून दाखवत आहोत. ठीक आहे. आता बघा मागच्या साईडला पण आपण असंच केलं होतं. त्यानंतरनं 2 गोल्डन आणि 1 लाल मोती ओवलेला आणि मधले 3 मोती सोडून चौथ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. ठीक आहे. आता वरच्या साईडला आल्यावर आपण नेहमी 4 मोती ओवत असतो, तर 2 लाल आणि 2 गोल्डन मोती ओवायचे आणि तिसरा जो गोल्डन मोती आहे, तिसरा मोती जो की गोल्डन आहे त्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता आपल्याला सुई ह्या सर्व गोल्डन मोत्यातनं होत खालच्या साईडला आणायची आहे. बघा इथे आपण खालच्या साईडला आणलेली आहे. त्यानंतरनं इथे 2 गोल्डन आणि 1 लाल मोती ओवायचा आणि मधले 3 मोती सोडायचे. तर 3 कोणते? 1 लाल आणि 2 हिरवे सोडायचे आणि त्याच्या समोर जो हिरवा आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. आता दुसऱ्या साईडला आल्यावर आपल्याला इथे 9 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत. परत पूर्वीप्रमाणे 1 मोती मागे केला, समोरच्या एका मोत्यातनं सुई काढली. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे आपण हे केलेलं आहे. त्यानंतरनं पुन्हा 2 हिरवे आणि 1 लाल मोती ओवला आणि वरती जो गोल्डन मोती दिसत आहे त्या गोल्डन मोत्यातनं सुई काढली. ठीक आहे. आलं लक्षात? आता इथं काय केलं होतं आपण? 11 गोल्डन मोती ओवले होते, बरोबर ना? तर बघा इथे परत आपण हे 11 गोल्डन मोती ओवायचे आणि वरच्या गोल्डन मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. बघा हे प्रोसेस अगदी सोपी आहे, पण थोडंसं लॉंग असल्यामुळे तुम्हाला अवघड वाटू शकते. तुम्ही स्पीड स्लो करून एकदम व्यवस्थित हे बघून घ्याल तर तुम्हाला अगदी सोपं हे तोरण बनेल. परत 4 लाल मोती ओवायचे आहेत आणि तिसऱ्या गोल्डन मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. त्यानंतरनं आता खालून तिसरा जो गोल्डन मोती आहे तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवत न्यायची आहे. खालून तिसरा गोल्डन मोती. ठीक आहे ना? अगदी सोपी प्रोसेस. तर बघा खालून तिसऱ्या मोत्यातनं आपली ही सुई इथे बाहेर आलेली आहे. आता इथे काय करणार आपण? आता ह्याच्या समोर आपण काय ओवलेलं होतं? तर 1 लाल आणि 2 हिरवे मोती ओवले होते. परत आपल्याला काय करायचे? मधले 3 मोती सोडायचे, चौथ्या मोत्यातनं सुई काढायची. आता इथे चौथा म्हणजेच हिरवा होता. त्यानंतरनं आता इकडच्या साईडला आल्यावर 5 हिरवे मोती ओवायचे आणि तो जो पहिला हिरवा मोती दिसत आहे त्या हिरव्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. इथे सुई काढल्याच्या नंतरनं आता 2 हिरवे आणि 1 लाल मोती ओवायचा आणि बघा मधले 3 मोती सोडायचे. ठीक आहे. 3 मोती सोडून जो चौथा मोती येतो त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. ठीक आहे. तो गोल्डन मोत्यातनं सुई काढल्यावर आता आपल्याला ह्याच्या समोर जे 4 गोल्डन मोती आहेत त्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच्या समोरचे 4, ठीक आहे, त्याला धरून 4 नाही, त्याला सोडून समोरचे 4. त्यानंतरनं 3 लाल मोती ओवायचे आणि तो जो परत मधले 3 मोती सोडून चौथ्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. सेम प्रोसेस आहे. त्यानंतरनं आता परत आपल्याला इथे 4 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत आणि बघा जो तिसऱ्या नंबरचा लाल मोती दिसत आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. ठीक आहे. आता पुढे काय? तर इथे 3 हिरवे मोती ओवायचे आहेत आणि बघा आता परत आपल्याला वरून आपण 7वा मोती म्हणा किंवा मधले 3 मोती सोडून चौथा मोती म्हणा त्या मोत्यातनं सुई काढायची, किंवा वरून कन्फ्यूज होत असेल तर वरून 7वा गोल्डन मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं 1 लाल आणि 2 हिरवे मोती ओवायचे आणि बघा तो जो हिरव्या कलरचा मोती दिसत आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. ठीक आहे. आलं लक्षात? आता काय करायचं? आपल्याला इथे 5 हिरवे मोती ओवायचे आहेत आणि कडेचा जो हिरवा मोती दिसत आहे त्या हिरव्या मोत्यातनं सुई काढायची. हे एवढं झाल्यावरती आता आपल्याला 2 हिरवे आणि 1 लाल मोती ओवायचा आणि बघा मधले 3 मोती सोडायचे. 1 लाल, 1 गोल्डन, 1 लाल सोडून त्याच्या समोर जो 1 लाल मोती येतो त्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. इथे आता आल्यावर आपल्याला इथे 3 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत. 3 लाल मोती ओवायचे आणि बघा परत मधले 3 सोडून चौथा जो मोती येतो त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. ठीक आहे. सोपी आहे प्रोसेस. त्यानंतरनं परत वरच्या साईडला आल्यावर 4 लाल मोती ओवणार आणि बघा तिसरा जो लाल मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. आता आपल्याला महिरप बनवण्यासाठी ना इथेच थोडासा चेंज करायचा आहे. ते कुठं करायचं आपण व्हिडिओच्या शेवटी बघूयात. त्यानंतरनं बघा परत आपण 3 लाल मोती ओवले आणि तो जो हिरवा मोती येतो त्या हिरव्या मोत्यातनं सुई काढली. ठीक आहे.
त्यानंतर ना आता इथे आपल्याला 3 हिरवे 1 गोल्डन 1 लाल मोती ओवायचा. 3 हिरवे 1 गोल्डन 1 लाल ओवला आणि बघा दुसऱ्या नंबरचा जो लाल मोती आहे, पहिला सोडून द्यायचा लाल, दुसरा जो लाल आहे त्या लाल मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं 1 लाल 1 गोल्डन 1 लाल मोती ओवायचा. परत मधले 3 सोडायचे आणि चौथ्या मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे. आता इथे वर आल्याच्या नंतरनं परत आता इथे 4 मोती ओवायचे. आपण इथे 2 लाल आणि 2 गोल्डन ओवणार. ठीक आहे. परत त्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता ह्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढल्यावर इथे आता 3 गोल्डन मोती ओवायचे आहेत. बघा तीनही गोल्डनच आहेत. त्यानंतरनं खाली जो गोल्डन मोती दिसत आहे त्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ठीक आहे. आता ह्याच्या समोर 4 लाल मोती ओवायचे. 4 लाल मोती ओवायचे आणि तिसरा जो गोल्डन मोती आहे त्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. सॉरी, इथे लाल नाही, इथे ॲक्च्युली गोल्डनच आहे, चुकून झालं ते, तर गोल्डनच मोती आहे. ठीक आहे. परत इथे 3 गोल्डन मोती ओवायचे आणि वरच्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढायची. त्यानंतरनं काय करायचं, परत वरच्या साईडला आल्यावर 4 लाल ओवायचे आणि तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ठीक आहे. आलं लक्षात. आता बघा समोर आपल्याला 3 लाल मोती ओवायचे आहेत आणि बघा मधले 3 मोती सोडून जो चौथा गोल्डन मोती येतो, 3 सोडायचे, चौथ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ठीक आहे. हे असं आपण इथे ही आकृती आपण करून घेतलेली आहे. पुन्हा एकदा आपल्याला इथे 4 हिरवे आणि 1 लाल मोती ओवून घ्यायचा आणि बघा तो जो दुसरा नंबरचा लाल मोती दिसत आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. आता बघा हे आपल्याला आपण ही जी इथपर्यंत प्रोसेस केलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हीच प्रोसेस रिपीट करत जायचं आहे. हे मधले जे आपण हे जे 2 छोटे छोटे गोल्डन कलरच्या आकृत्या बनवलेल्या आहेत ना, ह्या प्रोसेस आपल्याला तोपर्यंत रिपीट करायची आहे जेवढ्या तुमच्या तोरणाचा साईज असेल. ठीक आहे. तर ही अशी 4 पानं 5 पानं 6 पानं तुम्ही बनवून घ्यायची आहेत. ठीक आहे. जेवढं तुम्हाला लांब बनवायचं आहे तेवढं लांब. तर बघा हे पहिल्या प्रकारचे तोरण तयार झालेले आहे. हा पहिल्या नंबरचा तोरण बघा किती सुंदर अशी ही पानांची डिझाईन आलेली आहे आणि शेवट करायला देखील आपल्याला अशी 4 पानं आली पाहिजे. ठीक आहे. शेवटी बघा इकडे जशी 4 पानं आहेत स्टार्टिंगला, तसंच शेवटी देखील 4 पान पाहिजेत. त्यामुळे शेवटचा पान जेव्हा तुम्ही करणार तर तेव्हा बघा वरच्या ह्या 3 गोल झाल्याच्या नंतरनं हे वरचा जो तिसऱ्या वेळेस आपण हे 4 लाल मोती ओवून घेतल्याच्या नंतरनं इथून आपल्याला वेगळी स्टेप करायची. ठीक आहे. वेगळी काय करणार आता ती आपल्याला बघायची आहे. ठीक आहे. हे कधी करायचं, एकदम शेवटी करायचं आहे, जेव्हा आपल्या तोरणाचा एंड होणार आहे तेव्हा. ठीक आहे. तर हे वरचे 4 मोती ओवून घेतल्याच्या नंतरनं आपण तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. त्यानंतरनं 1 लाल आणि 2 हिरवे मोती ओवले. त्यानंतरनं काय मधले 3 सोडून चौथ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. चौथा म्हणजेच इथे हिरवा मोती असणार आहे. ठीक आहे. आता परत इथे आपल्याला 5 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि एकदम कडेचा जो हिरवा मोती दिसत आहे त्या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. तर बघा दोन्ही साईडला आपण इथे 4 पानं जे आहेत ते बनवलेली आहेत. त्यानंतरनं परत 1 लाल 2 हिरवे मोती ओवायचे आणि वरचा जो मोती आहे म्हणजेच मधले 3 सोडून चौथ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. परत आता इथे 2 लाल आणि 10 गोल्डन मोती ओवायचे शेवटी. ठीक आहे. 2 लाल 10 गोल्डन ओवले. तर तो जो पहिला गोल्डन मोती आहे त्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली. त्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढल्यावर आता आपल्याला दुसऱ्या साईडला पण लूप बनवायचा. तर आपण इथे बघा 2 हिरवे मोती ओवणार आणि खालचा जो हिरवा मोती आहे त्या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता आपल्याला खालच्या काही मोत्यातनं सुई फिरवायची आणि घट्ट अशी गाठ बांधून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा धागा कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर बघा हे आपले तोरण जे आहे ते बनून तयार झालेले आहे. तर हा झाला आपला पहिल्या नंबरचा तोरण. आपण बोललो होतो ना की 2 तोरण दाखवणार, तर हा आपला पहिल्या नंबरचा तोरण आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला ही पानं बनवून घ्यायची आहेत आणि शेवटी मात्र हिरव्या कलरच्या पाकळ्या त्या 4 असतील आणि हे असं सुंदर असं मध्ये बघा सेंटरमध्ये गॅप आलेला आहे, खूप सुंदर दिसून येते. आता दुसऱ्या टाईपचं तोरण बनवणार. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे सुईमध्ये धागा ओवून घ्यायचा आणि तो जो वरचा गोल्डन मोती आहे ना त्या गोल्डन मोत्यातनं सुई आपल्याला खालच्या दिशेला काढायची आहे. ठीक आहे. आता बघा गोल्डन मोत्यातनं सुई खालच्या दिशेला काढल्यावर आपल्याकडे इथे एक जोडमोती आहे. तर 2 हिरवे मोती ओवून घ्यायचे किंवा जोडमोती 1 ओवला तरी चालेल आणि आपल्याकडे अशी घंटी आहे फुलाची, हे ओवायचं. त्यानंतर मध्ये 1 मोती ओवायचा आहे. इथे आम्ही पांढरा घेतलेला आहे, तुम्ही गोल्डन देखील घेऊ शकता.
त्यानंतरनं काय करायचं, तो मोती मागे करायचा आणि ते जो फूल आहे त्या फुलातनं आणि समोरच्या त्या हिरव्या मोत्यातनं सुई गोल्डन मोत्यात आणायची आहे. ठीक आहे. आता म्हणजे आपण पूर्ण जेवढं मध्ये गेलो होतो तेवढंच वापस येणार. ठीक आहे. तर हिरव्या मोत्यातनं आता गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर आणली. आता काय करायचं, आपल्याला सुई फिरवायची आहे आणि बघा ते जे हिरवे मोती दिसत आहेत ना खालच्या साईडला, तर हे 3 हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ठीक आहे. बघा हे जे 3 हिरवे मोती दिसत आहेत त्या 3 हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि समोर एक मोती शिल्लक राहिलेला, समोरच्या मोत्यात जायचं नाही, फक्त ह्या 3च मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता इथे एक लाल, एक हिरवा, एक गोल्डन, उलट साईडने एक ग्रीन, एक रेड असे मोती ओवून घ्यायचे. आणि बघा तो जो दुसऱ्या नंबरचा, पहिला हिरवा सोडून टाकायचा, दुसरा जो हिरवा आहे त्या हिरव्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. ठीक आहे. आता बघा आपल्याला हे खालच्या ज्या पाकळी जी आहे ना तिथून बाहेर यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवलेल्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची, समोरच्या 7 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. बघा आता ही जी दुसरी हिरवी पाकळी आहे ना त्यातनं आपण सुई इथे बाहेर काढलेली आहे, त्या पाकळीच्या 2 मोत्यातनं. आता इथे आपल्याला 3 लाल, 1 हिरवा, 3 गोल्डन, 1 हिरवा, 3 लाल मोती ओवायचे आहेत. कन्फ्यूज होत असेल तर व्हिडिओला स्टॉप करून तुम्ही हे बनवून घेऊ शकता. आणि पहिल्याच्या साईडची जी पानं आहे, जी पाकळी आहे त्यातल्या खालच्या 2 हिरव्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. अपोजिट साईडला जी पाकळी आहे त्या पाकळीच्या खालच्या 2 साईडनं सुई काढली. आता आपल्याला ह्या परत खालच्या पाकळीवर जायचं आहे. तर त्यासाठी हे समोर जे 6 मोती येतील त्या मोत्यातनं सुई फिरवायची. खालच्या पाकळीमध्ये बाहेर आलेली आहे बघा सुई. आता ह्या खालच्या पाकळीतनं सुई इथे आपण बाहेर काढली. बघा हे वरच्या हे 2 लेयर झाले. आता ही तिसरी लेयर बनवायची आहे. तिसरी बनवण्यासाठी 4 लाल, 1 हिरवा, 7 गोल्डन, 1 हिरवा आणि 4 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. एवढे मोती ओवून घेतल्याच्या नंतरनं अपोजिट साईडला जी पाकळी आहे त्याच्या शेवटच्या 2 मोत्यातनं सुई काढायची, खालच्या 2 मोत्यातनं. ठीक आहे. परत काय करणार, आता चौथी पाकळी बनवायची आहे. त्यासाठी पुन्हा आता समोरच्या 6 मोत्यातनं सुई काढायची. बघा समोरच्या 6 मोत्यातनं आपल्याला सुई इथे फिरवून घ्यायची आहे. ह्या 6 मोत्यातनं सुई फिरवायची आणि शेवटची लेयर जे आहे ते बनवणार. त्यासाठी 6 लाल, 1 हिरवा, 6 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता इथे आपल्याला एक घंटी ॲड करायची आहे. बघा ही अशी एक घंटी ओवायची, त्याच्यासमोर एक मोती ओवायचा, मोती मागे करायचा आणि त्या घंटीतनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ती घंटी आणि त्याच्या समोरचा एक गोल्डन, तर ह्या 2 ह्याच्यातनं बाहेर करायचं आहे. ठीक आहे. तर एका गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर केल्याच्या नंतरनं आता आपल्याला इकडे 5 गोल्डन मोती, 1 हिरवा मोती आणि 6 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. बघा जसं त्या साईडला ओवलं होतं तसंच. त्यानंतरनं आता हे पहिले 3 सोडायचे आणि जो चौथा मोती दिसतोय ना, बघा इथे ते टोटल 7 आहे, त्यापैकी 3 सोडून चौथ्या मोत्यातनं सुई काढली. आणि आता आपल्याला ही सुई वरती घेऊन जायची आहे. इथे आपल्याला गाठ मारून घ्यायची किंवा मग तुम्ही हेच कंटिन्यू करत दुसरा जो स्क्वेअरचा गॅप आहे तिथपर्यंत घेऊ शकता. त्यापेक्षा डायरेक्ट इथे गाठ मारून इथे आपल्याला धागा कट करून घ्यायचा आणि समोरच्या स्क्वेअरमध्ये समोरचा जो गॅप आहे तिथे जो नवीन घंटी बनवायची आहे ते वेगळ्या नवीन धाग्याने बनवायची. ठीक आहे. तर जसं आपण बघा ह्या गॅपमध्ये ही घंटी लावलेली आहे आणि हे खालचे 4 लेयर्स बनवलेले आहेत. ठीक आहे. तसंच आपल्याला आता रिपीट करत जायचं आहे समोरच्या सर्व गॅपमध्ये आणि सर्व लेयर्समध्ये. बघा किती सुंदर हे जे तोरण आहे ते दिसून येत आहे, किती छान याचा लुक आलेला आहे. तर हे दुसऱ्या नंबरचं तोरण इथे कंप्लीट झालेलं आहे. आता जर याचं महिरप बनवायचं असेल तर वरती जे आपण 4 लाल मोती ओवत होतो ना, ते लाल 4 मोती न ओवता आपल्याला 3च लाल मोती ओवायचे, किंवा जे 2 लाल 2 गोल्डन होते तिथे 1 लाल 2 गोल्डन असे ओवायचे आणि बाकी सगळी प्रोसेस सेम करायची, तर त्याचं महिरप तयार होईल. तर तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थोडासा टाइम टेकिंग आहे त्यामुळे तुम्हाला अवघड वाटू शकतो, पण लुक जो आहे तो खूप सुंदर दिसून येतो. तर जी मेहनत कराल ते नक्कीच वर्दिट असणार आहे. तर नक्की हे तोरण करून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा. आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.